जाऊया मैदानाच्या दिशेने. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत या मॅच साठी. शैलेश आणि सायमंड, सर्वेश आणि सायमंड असे सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहतोय. तर काही क्षणातच मात्र सामन्याची सुरुवात होणार आहे. बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 1 साठी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतोय शंकर. स्ट्राइक वरती सध्या आपण जर पाहिलं तर सर्वेश स्ट्राइक वर आहे, नॉन स्ट्राइक वर सायमंड आहे आणि बॉलिंग मार्क वरती शंकर आहे. तर करूया सामन्याला सुरुवात. गणरायाच्या जयघोषाने मात्र आज या जागडे पाटील चषक 2026च्या दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करूया. चला, पहिला बॉल पडण्या अगोदर एकदा जोरदार जयघोष होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा. शंकरचा पहिला बॉल सर्वेश साठी. सामन्याचा श्री गणेशा. सामन्याची सुरुवात. सामन्याचा पहिला चेंडू हाताळण्यासाठी मात्र शंकर मेट्रो स्टेशन एंड कडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. 6 टू गो. हिअर इट्स बिगिन. लेट्स प्ले. पहिला चेंडू या वेळेला मात्र मिडॉनला. तिथून मात्र क्षेत्ररक्षक येतोय बॉलवरती. एक सिंगल धावेने मात्र वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं आणि खऱ्या अर्थानं आजच्या या दिवसाचं अकाउंट ओपनिंग केलंय सर्वेशने. एकेरी धाबेसोबत स्ट्राइक रोटेट केली आहे. दुसऱ्या बाजूने सायमंड आता स्ट्राइक वर जातोय शंकरच्या पुढच्या बॉलसाठी. आणि दरम्यान या वेळेला मात्र मोठा फटका जातोय मात्र समोरच्या दिशेला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड येतोय इथे मात्र पहिला षटकार या संपूर्ण दिवसभरातला. अगदी सायमंड या नावाला साजेशी अशी बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते या फलंदाजाकडून. खरंच अँड्र्यू सायमंड यांची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियाचे ताबडतोड फलंदाज म्हणून ज्यांची ओळख होती अशा अँड्र्यू सायमंड या फलंदाजाची ओळख आणि त्या फलंदाजाची आठवण मात्र खऱ्या अर्थानं आज करून दिली या फलंदाजाने, ज्याचं सुद्धा नाव आहे सायमंड. म्हणजे सायमंड या नावाने त्याला ओळखलं जातं. तर हा षटकार मात्र त्याच्या बॅटमधून अगदी वाईडिश लॉंग ऑन रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे संपूर्ण स्पर्धेतला आणि या दुसऱ्या दिवसाचा आपण जर पाहिलात तर आज खऱ्या अर्थानं आज दिवसभरातला पहिला षटकार आहे. काल असे अनेक चौकार षटकार आपण पाहिले होते. काल विशेष प्रभावी खेळ आपण पाहिला फरदीन काझी. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर समीर सावंत या खेळाडूचं नाव आपण घेऊ शकतो, कारण त्याने सुद्धा काल जवळपास 45 धावांची वादळी खेळी या मैदानावरती केली होती सुनीता स्मृती 11 संघाकडून. आणि तसंच आपण जर पाहिलं तर महाकाली वॉरियर्स, ताई पॅकर्स या बऱ्याच खेळाडूंचा खेळ. प्रितेश जोशी त्या ठिकाणी काल आपल्याला बघायला मिळाले. ताई पॅकर्स कडून आपण जर पाहिलं तर ओमकार देसाई सारखा खेळाडू होता. अनेक असे खेळाडू ज्या ठिकाणी आपण पाहिले होते कालच्या दिवसामधून. मुंबई आणि महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरचे तारे सितारे कालच्या या पहिल्या सत्रातून आपण 8 संघांमधून पाहिले. त्यानंतर आज मात्र या स्थानिक संघांचा खेळ आपण बघतोय. प्रभादेवी परिसरातील नावाजलेले सर्व संघ आणि त्यातील खेळाडू आपल्याला मैदानावरती दिसतील, ज्यामध्ये सायमंडने आजचा दिवसभरातला पहिला षटकार ठोकलाय. खरं तर हा षटकार लक्षात राहील. आपल्याला कोणी विचारलं की आज दिवसभरामध्ये पहिला षटकार कुठल्या फलंदाजाने मारला तर ते सायमंडचं नाव घेऊ शकतील. या वेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय शंकरच्या माध्यमातून. स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते, बॅटफूटवर गेले होते, चांगलं त्या ठिकाणी पोझिशन मध्ये आले जरूर, पण बॉल आणि बॅटमध्ये कोणतेही कनेक्शन तिकडे बघायला मिळत नाही. या निर्धाव चेंडू नव्हते सांगता. एकंदरीत हँड टू हँड डिलिव्हरी गोलंदाजाच्या हातातून मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडून मात्र या ओव्हर मधल्या आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पुन्हा एकदा मात्र या वेळेला चांगलं कनेक्शन, पण पॉइंटला मात्र फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते पॉइंट क्षेत्राकडून. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. एकेरी धावेसोबत धावफलकाच्या आकड्यात होईल बदल. 4 चेंडू नंतर मात्र धावफलकावरती धावा झाल्यात 8 धावा, माफ करा.
हॅलो 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 चेक हॅलो हॅलो
हॅलो. 3 ओव्हर 30 धावा. 3 षटक 30 धावा झालेले आहेत. शेवटची 2 षटकं.
श्री सिद्धिविनायक संघ 4 षटक 40 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. शेवटचं षटक. सुंदर असा षटकार दीपक टाकळे यांच्याकडून. धावसंख्या झाली आहे ती 46. दीपक टाकळे विरुद्ध दिनेश टाकळे. मोठे बंधू आणि छोटे बंधू. धावसंख्या झाली आहे ती 47. श्री सिद्धिविनायक संघ 47 धावसंख्या. शेवटचे 4 चेंडू. सुंदर असा फटका. तीन धावा. वैयक्तिक खेळाडूचं नाही परंतु संघाचे हाफ सेंचुरी झाली आहे. 50 धावा. काल पण एक दिला ना. 2 आहेत टोटल. अजून एक असेल अख्खा नवीन. 2 आणल्यात नवीन मी. 2 डायऱ्या पण आणल्यात रे वही. पप्प्याची लास्ट मॅच आहे बेटा. किती वाजता आहे तुमची कधी आहे? हे काय चालू आहे माझी टीम. मी ऑर्गनायझर मध्ये ना. शेवटचे 2 चेंडू. श्री सिद्धिविनायक संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 51. शेवटचे 2 चेंडू. शेवटचा चेंडू आणि श्री सिद्धिविनायक संघाचा धावसंख्या झाली ती 52.
शेवटचा चेंडू, अटीतटीचा सामना दोन बंधूंमध्ये. गोलंदाज मोठे बंधू दिनेश टाकळे विरुद्ध फलंदाज छोटे बंधू दीपक टाकळे. सुंदर असा षट आणि हा षटकार. धावसंख्या झाली आहे ती 58. न्यू क्रांती संघाला जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. 5 षटके आणि 59 धावा. हॅलो. यानंतर होणारा सामना चागडे पाटील वॉरियर्स विरुद्ध बंदूकवाला बॉईज. दोन्ही संघांनी आपापल्या कर्णधाराला नाणेफेकीसाठी स्टेजशी संपर्क साधायला सांगायचं आहे. रोशन दादा. न्यू क्रांती संघाचा 12वा 12th मॅन. न्यू क्रांती संघाचा 12th मॅन. दुसऱ्या डावाला सुरुवात आपण करत आहोत. 58 धावा झालेल्या आहेत. 59 धावांचं आवाहन आहे. जागडे पाटील चषक 2026 पहिलं पर्व. आज दुसरा दिवस. न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब आणि श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब या दोन संघांमध्ये चालू झालेला सामना आपण पाहिला. सन्माननीय अमरदादा परुळेकर साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर चालू झालेली पहिली मॅच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब या संघाने 58 धावा बनवलेत. न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लबला जिंकण्यासाठी 59 धावांचं आवाहन समोर ठेवलं गेलंय. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. तत्पूर्वी आपण पुढील दोन्ही संघ टॉस साठी यायचंय.
यापुढील होणारा सामना बंदूकवाला बॉईज आणि जेपी वॉरियर्स. दोन्ही संघनायकांना टॉस साठी येण्याची विनंती असेल. सध्या बॉलिंग मार्कवरती सर्वेश आहे आणि फलंदाजीसाठी साईराज आणि साईराजच्या जोडीला कार्तिक. सर्वेचा पहिला चेंडू डॉट बॉलने मात्र सुरुवात झाली आहे. मॅचचा पहिला बॉल खेळला सुद्धा सर्वेशने होता आणि दुसऱ्या इनिंग मध्ये मॅचचा पहिला बॉल हाताळला सुद्धा सर्वेशनेच आहे. निर्धाव चेंडून सांगत होती बॅटिंगच्या वेळेला मात्र एक धाव घेऊन सुरुवात केली होती. सध्या 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. या वेळेला मात्र मिडॉनच्या दिशेला बॉल चालला आहे. दुसऱ्या धावेचा इथे आपण जर पाहिलं तर या बॉलवरती प्रयत्न होत होता का, तर खऱ्या अर्थाने मात्र या वेळेला एक सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दिसले. सरळ खेळाडूच्या हातामध्ये बॉल गेलाय. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. बंदूकवाला बॉईज आणि जेपी वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस साठी येण्याची विनंती असेल. एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये. या वेळेला मात्र लॉफ्ट केलंय बॉलला. समोरच्या दिशेला बॉल चाललाय. लॉंग ऑफ रिझन वरती फिल्डर नाहीये. बॉल मात्र निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाला चकावत सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पहिला चौकार या डावातला. सध्या स्ट्राईक वरती कार्तिक आपल्याला बघायला मिळतोय साईराजच्या जोडीला. या वेळेला चांगला फटका. तिकडे मात्र कव्हर्सला फिल्डर आहेत. एका धावेचा प्रयत्न होतोय. एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या पहिल्या षटकातून पूर्ण झालाय. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेंथ बॉल. मिडॉनला फिल्डर आहेत पण बॉल मागे निघून चाललाय आणि एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट केलं जात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न या बॉलवर. पहिल्या 5 बॉलमध्ये 8 धावा जमवलेत. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील बघायचंय. शेवटचा बॉल. या वेळेला मिड ऑफच्या दिशेला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि विकेटचं पतन. साईराजला माघारी परतावं लागेल. ओव्हरचा शेवटचा चेंडू विकेट आली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा धावफलकावरती.
2 ओव्हरची समाप्ती 16 धावा 1 गडी बाद. कार्तिक 4 बॉल 7 वरती आणि 4 बॉल 5 वरती बॅटिंग करतोय नितीन. हा जेपी वॉरियर्सने टॉस जिंकलाय. जेपी वॉरियर्सने पुढच्या मॅचचा टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारलाय. चालू असलेल्या सामन्यादरम्यान 59 धावांचा पाठलाग करायचा असताना 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक गडी बाद 16 धावा धावफलकावरती लावल्या गेलेत. पहिल्या ओव्हरमधून 8 धावा 1 विकेट आली होती. या ओव्हरमधून सुद्धा 8 धावा आलेत. उर्वरित मात्र आता 18 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि 18 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी एक 43 धावांची आवश्यकता आहे.
3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. एक गडी बाद 41 धावा. आता 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. आठ बॉल 9 रन, 50 धावा झालेले आहेत. 8 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. हॅलो हॅलो हॅलो. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सध्या आपण जर पाहिलं तर 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि आता विकेट आल्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर 7 बॉल मध्ये 9 धावा अजून बनवायचे आहेत.
सार्थक आतापर्यंत 5 बॉल हाताळलेत, त्यामध्ये 9 धावा खर्च करतोय, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. नितीनने लाजवाब बॅटिंग केली आहे. 12 बॉल 32 वरती बॅटिंग करतोय नितीन. सध्या स्ट्राईक वरती प्रथमेश आपल्याला बघायला मिळतोय, नव्याने आलेला फलंदाज. लोअर फुल टॉस बॉल, कव्हर ड्राईव्हचा फटका. कव्हर्सला मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. ओव्हरची मात्र समाप्ती होईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 6 चेंडूंमध्ये अजून 8 धावा बनवायच्या आहेत. फलंदाजी करतोय न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब. क्षेत्ररक्षणासाठी मात्र मैदानावरती खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब. या पुढील सामन्याचा टॉस जेपी वॉरियर्स अर्थात जागडे पाटील वॉरियर्स या संघाने जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथमतः जेपी वॉरियर्सने फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. तर दोन्ही संघांनी मात्र सज्ज राहायचंय. बंदूकवाला बॉईज आणि जेपी वॉरियर्स. जसा सामना संपेल आपण लगेच मैदानाच्या आत जायचंय. आणि शेवटच्या ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्कवरती सर्वेश. बघूया आता सर्वेश या 8 धावा डिफेंड करू शकेल का. स्ट्राईक वरती आपल्याला प्रथमेश बघायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला नितीन. नितीनने मात्र चांगली बॅटिंग केली. 12 बॉल 32 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. शेवटला मात्र आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका. एक धाव तर अगदी सहज घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिसरी धाव या वेळेला पूर्ण होते. अच्छा, या मॅच मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर ही सिच्युएशन खूप हँडल करणं कठीण आहे फलंदाजांसाठी. पण ज्या पद्धतीने मात्र या 3 धावा धावून काढल्या गेल्या मैदानाच्या आत बॉल असताना, मला वाटतं कालच्या दिवसापासून सलग आपण जर पाहिलं तर फक्त 2 वेळेला अशा 3 धावा ज्या आहेत त्या धावून काढल्या गेल्यात. या वेळेला मात्र फर्निचर डिस्ट्रॉइड, लाकूड तोड गोलंदाजी पाहायला मिळते सर्वेश याची. त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय नितीनचा, पण जबरदस्त बॅटिंग केली. 35 धावा जवळपास या ठिकाणी मात्र 32 धावा नितीनच्या बॅटमधून आल्या होत्या. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. फलंदाजीसाठी दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितीनचं मात्र टाळ्यांच्या गजरात स्वागत होतंय. 32 धावा आज त्याच्या बॅटमधून कुठल्या गेल्या. काही घडू शकतं या मॅच मध्ये, कारण 4 बॉल आणि 5 चं समीकरण आहे. काही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे, ज्या खेळामध्ये मात्र वेळ बदलायला वेळ लागत नाही. 4 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण मात्र पाहिलं तर सोपं आणि पाहिलं तर कठीण. आणि दरम्यान या वेळेला मात्र ऑन साइडला पुल केलेला फटका, तिकडे मात्र इनटू दी बास्केट. आणखीन एका विकेटचं पतन सर्वेशला मिळते. आणखीन एक सफलता. समोरून मात्र तिकडून टाळ्यांचा गजर. मला वाटतं त्या ठिकाणी आज बरेच प्रेक्षक आलेत श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ बाकी आहे, जिथे आपण मागील 2 बॉलवरती 2 विकेट्स आलेले बघतोय. त्या अगोदर आपण जर पाहिलं तर एक तिहेरी धावेचा प्रयत्न केला गेला. आता मात्र मैदानाच्या आतून बाहेर येताना आपल्याला बघायला मिळतोय दिनेश. शून्याचा चष्मा घालून मात्र मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये अर्धवट मनानं केलेल्या फटक्यावरती दिनेश बाद झालाय आणि दिनेशची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, तो म्हणजे कमा. 3 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू 5 धावांचा सामना होता. इथे मात्र आता 2 बॉल 2 विकेट आलेत, त्यामुळे आता 3 बॉल मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत.
सर्वेश आणि सर्वेशच्या समोर आता मात्र नवीन फलंदाज कमा. तोही मात्र बॉल हवेत आहे. या वेळेला मात्र गॅप मध्ये चाललाय. नो मॅन्स लँड मधून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव सुद्धा घेण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र विकेटचं पतन. आता 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि 3 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये मात्र आता चुरस वाढते. उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक रंगतदार मॅच. पहिल्याच मॅच मध्ये न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब आणि श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब. बघूया कोणाच्या बाजूने मात्र आता हा सामना निर्णय देतोय. दोन्ही बाजूला समान संधी देणारा सामना. 2 चेंडू आणि 3 धावा. काही घडू शकतं या मॅच मध्ये. अजूनही या मॅचचा रिझल्ट कोणाच्या बाजूने लागेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे. बघूया आता शेवटच्या 2 बॉलवरती काय घडतंय. जेपी वॉरियर्स यानंतर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर बंदूकवाला बॉईज या 2 संघांमध्ये सामना आहे. त्यापूर्वी मात्र आता सध्या श्री सिद्धिविनायक की न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब कोण जिंकणार ही मॅच हा प्रश्न आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. या वेळेला सुद्धा मिड ऑफच्या दिशेला बॉल चाललाय. पाठीमागे मात्र डिफ्लेक्ट होऊन गेलाय. 2 धावा तरी मात्र नक्कीच या ठिकाणी मिळणार आहेत आणि शेवटच्या बॉलवर आता मात्र एका धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे ही 1 धाव कंपल्सरी बनवावी लागणार आहे. एक बॉल आणि 1 रन. कंपल्सरी चेस. एक बॉल 1 रन. कोणाच्या बाजूने ही मॅच निर्णय देणार आहे. काय घडणार आहे शेवटच्या चेंडूवरती. आक्रमक फिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव अडवायची आहे. 1 धाव बनवायची आहे. अडवली जाणार की बनवली जाणार. बचेगा या बनेगा हा प्रश्न आहे या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू. सर्वेश. फुल टॉस बॉल आणि या एकेरी धावेसोबत आज हा सामना मात्र जिंकलेला आहे न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब या संघाने. पहिल्या मॅचचा विजेता ठरतोय न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब. व्हेरी हार्ड लक टीम श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब. शेवटच्या बॉलवर अगदी हा फुल टॉस बॉल हाताळलाय आणि त्यावर 1 धाव मात्र पूर्ण झाली आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. 12 चेंडू 13 चेंडू आणि 32 धावा ज्यांनी बनवल्या. आता बघा नितीनने जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. त्यामुळे सामनावीराचं पारितोषिक जाते ते नितीनला. नितीनला सामनावीराचं पारितोषिक दिलं जाईल. 13 चेंडू आणि 32 धावा या 59 धावांच्या पाठलागामध्ये त्याने बनवलेत आणि खऱ्या अर्थाने नितीनमुळेच हा सामना कुठेतरी न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लबनं विजयाच्या दिशेनं आगेकूच करत जिंकलेला आहे. त्यामुळे नितीनला मात्र या ठिकाणी आपण सामनावीराचं पारितोषिक देतोय. तसं बघायला गेलं तर अजयने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. 2 ओव्हर हाताळले. 14 धावा खर्च